28 ऑक्टोबरमध्ये 2000 मला वाटतं 9 साल 2009 साली 28 ऑक्टोबरच्या दरम्यान अमेरिकेत डिट्रॉइटमध्ये असताना एक कॅनडावरून एक ट्रेनर आला होता. तो तुम्हाला स्क्रीन प्ले आणि रेकॉर्डिंग बद्दल बरंच काही शिकवून जायचा. आता ज्या लोकांनी जगावेगळं काहीतरी केलेलं आहे त्या लोकांना तो ट्रेन करायचा. का? तर तुम्ही केलेलं जे काही कार्य आहे किंवा जगावेगळं जे काही केलंय त्याचं अनुकरण दुसऱ्यांनी करण्यासाठी तुम्ही जे काही केलंय, कसं केलंय, केव्हा केलंय, तुमचं सातत्य कसं टिकून राहतं, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तो तुम्हाला स्क्रीन प्ले तुम्ही कसा रेकॉर्ड करावा आणि त्याच्यात तुम्ही कसं वेगवेगळ्या प्रकारे लोकांना खिळून ठेवावं याचे धडे द्यायचे. मी त्याची पात्रता होतो कारण मी तेव्हाच एक मोठं अंतर चालून कंप्लीट केलं होतं आणि त्या दरम्यान त्यांनी मला मिशिगन मधल्या एका ईस्ट मिशिगन युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती माझी भेट झाली त्याची आणि त्यांनी मला बाजूला घेऊन काही 1.5 तास मी असं म्हणणार नाही ट्रेनिंग पण 1.5 तासाचं कोचिंग दिलं. त्या कोचिंग दरम्यान तुम्ही तुमचा स्क्रीन प्ले किती इफेक्टिव्ह करू शकता, तुम्ही असं काय केलं पाहिजे, कुठले हावभाव आणले पाहिजेत, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी 1.5 तास सांगितल्या. त्यातलं एक शिकवणी मी तुमच्याशी शेअर करतोय. ती म्हणजे ही की तुम्ही जर का एखाद्या डॉक्युमेंटरी सारखं बोलायला लागलात स्क्रीनवर तर तरुण पिढी फारशी काही त्याच्याकडे बघत नाही. पण तुम्ही जर का एकदम अचानकपणे काहीतरी असं वाक्याची सुरुवात केली तर लोक खास करून तरुण पिढी बऱ्यापैकी तुम्हाला अटेन्शन देण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ मी जर का तुम्हाला 2 वाक्यांचं अनुकरण करून दाखवतो. पहिलं वाक्य म्हणजे 1998 I was in a paramedic run of 21 kilometers at the Olympics. हे वाक्य तुम्ही टाकलं तर हे खूप डॉक्युमेंटरी सारखं होतं. I am running. Suddenly I see there is another player and that player has got no limb, no hands, but still running. हे तुम्ही एकदम अचानक चालू केलं तर तुमच्याकडे अटेन्शन स्पॅन वाढवून तुमच्या प्रेक्षक वर्गाला तुम्ही खेळून घेऊ शकता.